नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये तुम्ही कंपनी निवडली असेल, म्हणजे वेंडर सिलेक्ट केला असेल. यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी तुम्ही कंपनी निवडताना तुम्हाला जी कंपनी चांगली सर्व्हिस देते किंवा तुमच्या एरियामध्ये ज्या कंपनीचे जास्त इन्स्टॉलेशन आहे, त्यांची सर्व्हिस तुम्ही पाहिलेली आहे. अशा कंपन्यांचे पंप सिलेक्ट केलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये शक्ती सोलार असेल, जीके असेल किंवा इकोझेन असेल, तुमचा ओसवाल पंप असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे पंप शेतकऱ्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. परंतु कंपन्यांचे पंप निवडले असता काही शेतकऱ्यांना आता कंपनीशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी अडचण येत आहे. तर कंपनीशी कॉन्टॅक्ट करण्याची गरज का तुम्हाला भासते? तुमचं मटेरियल वेळेवर न येणे किंवा तुमच्या मोटरमध्ये काही बिघाड असणे, सोलार पंपामध्ये काही बिघाड असणे, अशा वेगवेगळ्या कारणामुळे तुम्हाला त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. कंपनीशी कॉन्टॅक्ट करत असताना तुम्हाला त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर माहीत असणं आवश्यक असतं. आता यामध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये 30 ते 40 कंपन्या आहेत, ज्यांचे वेगवेगळे वेंडर आहेत, कंपन्या आहेत. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अशा वेगवेगळ्या 30 ते 40 कंपन्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामधील तुम्ही जी कंपनी निवडलेली आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि वेगवेगळ्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर हे आपल्या चॅनलवर कमेंटद्वारा किंवा टेलिग्रामला विचारले जातात. त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत, वेंडर आहेत, त्यांचे कस्टमर केअर नंबर जिल्हा वाईजही देण्यात आलेले आहेत आणि ज्या कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर जिल्हा वाईज अवेलेबल नाहीत, त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, कस्टमर केअर नंबर देण्यात आलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर इथं 3 डॉटवरती क्लिक करून सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सोलार कस्टमर केअर नंबर, सोलार आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं एक पी-डी-एफ फाईल पाहायला मिळेल. या पी-डी-एफ फाईलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कंपन्या आहेत. एम-एस अल्टेक एनर्जी आहे. त्यानंतर आणि हे नंबर तुम्हाला जिल्हा वाईज देण्यात आलेले आहेत. तुमचा जिल्हा कुठला आहे, तुमच्या जिल्ह्याचा आणि तालुक्याचा प्रतिनिधी कुठला आहे, त्याचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेले आहेत. सूर्या इंटरनॅशनल असेल. यानंतर तुम्ही पाहू शकता सनग्रेस एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड असेल. यामध्ये तुम्हाला 39 पेजेस पाहायला मिळतील. यामध्ये 30 ते 40 कंपन्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जिल्हा वाईज पाहायला मिळतील. यामध्ये जर तुमची कंपनी नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला टेलिग्रामवरतीच आपल्या वेबसाईटची लिंक देण्यात आलेली आहे. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथंही काही कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर पाहायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं आपण काही कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर इथं तुम्हाला दिलेले आहेत. या ठिकाणीही जर तुम्हाला त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर मिळाला नाही, तर इथंही तुम्हाला काही कंपन्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ॲड करण्यात आलेले आहेत. इथं पाहू शकता आयकॉन सोलार आहे, एम-एस डायनामिक इलेक्ट्रो पॉवर आहे आणि एवढं करूनही जर यामध्ये तुमची कंपनी नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या या व्हिडिओखाली तुम्हाला कमेंट करायची आहे किंवा टेलिग्रामला कमेंट करायची आहे, की तुम्हाला कोणत्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर हवा आहे. तो कस्टमर केअर नंबर तुम्हाला याच पोस्टमध्ये इथं ॲड करून दिला जाईल. तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे आणि त्या ठिकाणी यामध्ये तुमच्या जी सोलार कंपनी निवडली आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट कस्टमर केअर नंबर तुम्हाला भेटतात का हे चेक करायचं आहे. जर नसतील तर तुम्हाला कमेंट करायचं आहे, की तुम्हाला कोणत्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर हवा आहे. या व्यतिरिक्तही तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला कोणत्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर किंवा ईमेल आयडी हवा असेल, तर तुम्ही काय करू शकता, मागेल त्याला सौर पंप योजनेच्या वेबसाईटवर येऊ शकता आणि इथं तुम्हाला महावितरणचे टोल फ्री क्रमांक पाहायला मिळतील. या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून तुम्हाला त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर किंवा ईमेल आयडी ही तुम्ही विचारून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व कंपन्यांचे कस्टमर केअर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथं पाहायला मिळतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.